तर अंजीरचं आम्हाला काही एफपीसी कंपन्यांनी किंवा एफपीओ कंपन्यांनी आम्हाला अप्रोच केला होता की हे अंजीरचं खूप प्रमाणात नुकसान होतं पिकल्यानंतर वगैरे, तर त्याला कसं आपल्याला सेव्ह करता येईल. तर आम्ही त्यांना सांगितलं की आपण डिहायड्रेट करू शकतो. तर आज ऑन डिमांड आपण आज अंजीर डिहायड्रेट करणार आहोत. त्या 20 किलोच्या ड्रायरमध्ये आपण आज त्याला डिहायड्रेट करणार आहोत. पण छान कटिंग स्लायसिंग करून आणलेले आहेत. अशा प्रकारे आपण हे मांडलेले आहेत आणि आपण हे ठेवणार आहोत सोलर ड्रायरमध्ये. महत्वाचं म्हणजे जे ब्लूटूथ वरती जे आपलं टेम्परेचर सेटिंग वगैरे जे नवीन कंट्रोलर आणलेलं आहे, सो त्याची पण टेस्टिंग आज आपल्या अंजीरच्या ड्राईव्ह सोबत होणार आहे. दिवस पहिला आहे आणि सकाळी 10 वाजता त्याचा परत 1 वाजलेला आहे दुपारचा. तर आपण बघूयात की त्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे आतापर्यंत. आणि थोडंसं डिहायड्रेशन चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे. कलर रिटेन झालेला आहे. तिथं आज पहिला दिवस झालेला आहे आपला आणि पहिल्या दिवशीचं तुम्ही बघू शकता की कसं डिहायड्रेशन झालेलं आहे. त्याला अजून 1 दिवस लागणार आहे. सो उद्या आपण परत एकदा हे सकाळी सोलर ड्रायरमध्ये ठेवणार आहोत. तर आज दिवस दुसरा आहे. काल आपण डिहायड्रेशनसाठी अंजीर टाकलेले होते. तर कालचं आपण स्टेटस बघितले की एका दिवसात किती ते ड्राय झालं होतं. तर त्याला बघूयात आज आपण की सेकंड डे सकाळचे 10:30 वाजलेत. छान डिहायड्रेट होत आहेत. आज दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ आहे. तुम्ही बघू शकता आता आपले जे अंजीर आहेत तसे ते आता तुम्हाला दाखवतो. संध्याकाळचे 5:30 वाजले. अंजीर तयार झालेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. छान अंजीर अशी झालेत बघा. पूर्ण अंजीर असे झालेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं ग्लुकोज असल्यामुळे हे थोडेसे चिवी असतात. तर हे जे संपस त्यांच्याकडे जातील ते नक्कीच ट्राय करतील आणि मला नक्कीच माहिती की त्यांना आवडेल आणि हे नक्कीच आपले सोलर ड्राय मध्ये परचेस करून ते जे काही नुकसान होत होतं अंजीरचं ते त्याचं नुकसान भरून काढतील.